मी स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. 2025 वर्ष आता संपत आले आणि लवकरच 2026 म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2026चे कॅलेंडर आपण सगळेच जण आणणार आहोत. पण 2026चे कॅलेंडर तुम्हाला योग्य दिशेलाच लावायचे आहे. घरामध्ये जर आपण कॅलेंडर आणतो आणि आपण हे कॅलेंडर आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. कॅलेंडर जर तुम्ही अयोग्य किंवा चुकीच्या दिशेला लावलं तर त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि परिणामी घरामध्ये आपल्याला अडचणी, संकटे, दुःख जे आहे ते यायला लागतात. त्यामुळे आपल्याला येणारे वर्ष जे आहे अगदी सुखाचं, आनंदाचं जावं यासाठी देवाकडे प्रार्थना जर आपण करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे हे योग्य दिशेलाच लावायचं आहे. कॅलेंडर कुठल्या दिशेला लावावं, कुठल्या दिशेला लावू नये, त्यामुळे आयुष्यावर काय परिणाम होतात यासोबतच कॅलेंडर जे आहे ते नियमानुसार कसं घेतलं गेलं पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वास्तुशास्त्र आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. आपल्यापैकी अनेक जण बऱ्याच ठिकाणी वास्तुशास्त्र पाळतात. म्हणजेच आपले घर असेल, व्यवसायाचे ठिकाण असेल, ऑफिस असेल किंवा बरीचशी अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी ते वास्तुशास्त्रानुसार ठरवतात. कोणत्याही ठिकाणी आपल्याला जर कॅलेंडर लावायचे असेल तर असं म्हटलं जातं की प्रत्येक वस्तूची एक जागा असावी. त्या जागेवरती ती वस्तू आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून ती शोधायला किंवा मग ती गोष्ट आपण कुठे ठेवली आहे हे आठवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. प्रथम तुम्हाला ज्योतिषशास्त्रानुसार दिनदर्शिकेचे काय महत्त्व आहे किंवा कुठे लावली पाहिजे याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते. ज्योतिषशास्त्रानुसार योग्य दिशेला योग्य दिनदर्शिका लावली तर आपल्या घरामध्ये प्रगती होते. वास्तूनुसार जुने कॅलेंडर काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी नवीन वर्षाचे नवीन दिनदर्शिका ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो तर ते लावले गेले पाहिजे. जेव्हा नवीन वर्ष सुरू होते तेव्हा लगेच जुन्या वर्षाची दिनदर्शिका आपण काढून टाकली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण वर्षभर कॅलेंडर लावतो त्याच ठिकाणी आपण ते लावले पाहिजे. भलेही आपण काही सणवार बघण्यासाठी, तिथी बघण्यासाठी किंवा कोणत्याही कामासाठी कॅलेंडर त्या जागेवरून काढून घेतो, पण पुन्हा लावताना आपल्याकडून त्याच ठिकाणी ते लावले गेले पाहिजे, जेणेकरून जुन्या वर्षापेक्षा नवीन वर्षामध्ये ज्या काही संधी आपल्याला प्राप्त होतात त्या संधी शुभ म्हणून आपण ज्याला म्हणू शकतो तर ते काळाचे संकेतक म्हणून या दिनदर्शिकेमध्ये दिलेले असतात. बघा, वास्तुशास्त्रामध्ये याचे काही नियम दिलेले आहेत. यानुसार आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्याला होणारे कोणत्याही प्रकारचे नुकसान जे आहे ते होणार नाही. पण तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चुकीच्या दिशेला कॅलेंडर लावलं तर मात्र नंतर तुम्हाला त्याची दिशा बदलली आणि व्यवस्थित ठिकाणी लावलं तर 100% तुमच्या आयुष्यामधील अडचणी, अडथळे जे आहेत ते येणार नाही. कारण हा पण एक वास्तुशास्त्राचा नियम मानला जातो, वास्तुशास्त्राचाच एक भाग आहे. घरामध्ये कॅलेंडर छोटे का होईना आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे, कारण ते वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर घरामध्ये असणं हे शुभ मानलं जातं. कारण आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवर डिपेंड असते. म्हणून येणारा काळ हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला कॅलेंडर योग्य दिशेला लावायचे आहे. बघा, वास्तुशास्त्राचे नियम 100% जरी नाही जमले तरी पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. तर आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला कॅलेंडर लावले पाहिजे, तर ते अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि आपल्याला नवीन नवीन कामांमध्ये किंवा त्यामधून आपल्याला जे काही यश मिळणार असते तर त्याच्या नवीन संधी प्राप्त होत असतात. पूर्व दिशा तर अगदी म्हणजे आपले सूर्यदेव इथून उगवतात ती दिशा आहे, अतिशय शुभ दिशा आहे. तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही जर कॅलेंडर घेताना पहिल्या पानावर उगवत्या सूर्याची प्रतिमा असेल अशा पद्धतीचे कॅलेंडर जर घेतले तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी, तुमच्या दुकानाच्या ठिकाणी किंवा तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये नफा वाढण्याची शक्यता असते.
यामुळे येत्या वर्षी म्हणजे लवकरच आता नवीन वर्ष सुरू होईल. डिसेंबर महिना चालू आहे. तर कॅलेंडर घेताना तुम्ही त्यावर उगवत्या सूर्याचे चित्र असेल अशा पद्धतीचे कॅलेंडर नक्की घ्या. किंवा ज्या कॅलेंडरवर तुम्हाला सुरुवातीपासून देवदेवतांचे चित्र दिसेल, ज्यांना बघून तुमचे मन अतिशय प्रसन्न होईल. बघा, एक तर सूर्याची प्रतिमा किंवा देवदेवतांचे चित्र ज्या कॅलेंडरवर असतील अशा पद्धतीचे कॅलेंडर तुम्हाला यंदाच्या वर्षी खरेदी करायचे आहे. आता बऱ्याच जणांच्या मनात लगेच शंका येईल की पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे म्हणजे नक्की पूर्व भिंतीला कॅलेंडर लावायचे की पश्चिम भिंतीला लावायचे. तर ते पान पूर्व दिशेला असेल तर पश्चिम भिंतीला तुम्हाला हे कॅलेंडर लावायचे आहे, जेणेकरून सूर्य उगवतो त्या दिशेला या कॅलेंडरचे तोंड होईल. पण काही कारणास्तव जर तुम्हाला पूर्व दिशेला लावायला जमले नाही तर अशावेळी तुम्ही काय करू शकता, तर ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला काय सांगते ज्योतिषशास्त्र, पश्चिमेकडे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याचे मानले जाते. सकारात्मक ऊर्जा मिळत असते. भलेही ती सूर्य मावळण्याची दिशा असली तरी पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सकारात्मक गोष्टी त्या आपल्याला पश्चिमेकडून मिळत असतात. त्यामुळे दिनदर्शिका तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा लावू शकता. म्हणजे पूर्व दिशेला जर तुम्ही कॅलेंडर किंवा दिनदर्शिका लावली तर त्या कॅलेंडरचे जे काही तोंड आहे ते पश्चिम दिशेला जाईल आणि या पश्चिम दिशेकडून तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी येत राहील. जर तुम्ही तुमचे कॅलेंडर पूर्व भिंतीला लावले तर त्याचे तोंड पश्चिम दिशेला होईल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये वाढ व्हावी अशी अपेक्षा असेल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी कॅलेंडर लावणार असाल तर ते पूर्व भिंतीला लावा, जेणेकरून या कॅलेंडरचे तोंड पश्चिम दिशेला राहील आणि तुम्हाला त्याचासुद्धा फायदा होईल. याचबरोबर घरात वातावरण चांगलं राहावं, घरातील सर्व सदस्यांमध्ये एकमेकांशी एकोप्याने राहावं, गुण्यागोविंदाने नांदावे यासाठी सुद्धा तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघू शकता. तसेच पैसा जो आहे तो टिकून राहतो. विनाकारण पैसा खर्च होत नाही, आजारपण येत नाही आणि लक्ष्मी स्थिर राहते. तर आता आपण दक्षिण दिशेबद्दल बोलूया. तर तुम्हाला कॅलेंडर जे आहे ते दक्षिण भिंतीला लावता येणार नाही. भलेही आपण कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावले आणि त्याचे मुख आहे ते उत्तर दिशेला जाईल तरी पण आपल्याला असं करायचं नाही. दक्षिण भिंतीला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्याला पैसे कमावण्याच्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात. घरातील मुख्य व्यक्ती जी आहे, जिच्यामुळे घर आहे आणि जे घर चालवणारी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीच्या व्यवसायामुळे पैशामुळे आपले घर चालते, घरात जे काही खर्च असतात ते भागतात, तर अशा व्यक्तीला सुद्धा आजारपण येऊ शकते. त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावण्याची चूक अजिबात करू नका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू नका. ती यमाची दिशा असते, मृत्यूची दिशा, आणि या दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे नकारात्मक अशुभ घटना आपल्या आयुष्यामध्ये मृत्यू होतो, आजारपण, अघटित घटना घडतात. तसेच कॅलेंडरमध्ये काही शुभ गोष्टींसाठी पाहतो, त्यामुळे दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावू नये. त्यावेळी आपले तोंडसुद्धा दक्षिणेला होते, म्हणजेच हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणून दक्षिण भिंतीला अजिबात कॅलेंडर लावू नका. यानंतर उत्तर दिशा आहे श्रीमंतीची, देव कुबेर यांची दिशा आहे. तर तुम्हाला कॅलेंडर लावायचे असेल तर ते तुम्ही उत्तर भिंतीला सुद्धा लावू शकता. भले त्या कॅलेंडरचे तोंड दक्षिण दिशेला झाले तरीसुद्धा चालेल, तरी पण उत्तर भिंतीला तुम्हाला कॅलेंडर लावायला काहीही अडचण येणार नाही. हिरवा रंग, धबधबा, लग्नाचा फोटो असलेल्या चित्राचे कॅलेंडर उत्तर भिंतीवर तुम्ही लावले तर तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो. तर उपाय तुम्ही उत्तर दिशेच्या बाबतीत नक्की करून बघा. तसेच बघा, जर व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जास्तीत जास्त नफा काढायचा असेल, लॉस होऊन द्यायचा नसेल, उद्योगधंदा किंवा तुमचा बिझनेस जो काही आहे तो अगदी व्यवस्थित सुरळीत चालावा, यासाठी तुम्ही घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता. आणि बघा, हे जे नियम सांगते हे तुमचं शॉप असेल, दुकान असेल, बिझनेस असेल, छोटी मोठी कंपनी असेल, तेथे सुद्धा तुम्ही हे नियम पाळले पाहिजे. यानंतर उत्तर भिंतीवर जर तुम्ही कॅलेंडर लावले
तर नोकरी संबंधित, शिक्षण संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या येत नाहीत. प्रगतीमध्ये जे अडथळे आहेत ते येणार नाहीत. अडचणी, दुःख येणार नाहीत. जर आपल्याला एखाद्या वेळेस उपदिशेचा वापर करायचा असेल तर त्यामध्ये जी शुभ उपदिशा कोणती आहे तर त्यामध्ये ईशान्य ही उपदिशा अतिशय शुभ आहे. उत्तर आणि पूर्व यातून जी दिशा येते, उत्तर आणि पूर्व, जी दिशा येते ती ईशान्य दिशा असते. यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला भिंतीवरचं कॅलेंडर लावायचे आहे. आता तुम्हाला मी दिशाचे ज्ञान तर दिले, पण याचा अर्थ असा नाही की पूर्व दिशा योग्य आहे म्हणून सांगितलं तर तुम्ही लगेच पूर्व दिशाला तुमचा दरवाजा आहे त्या दरवाजावर लावाल कॅलेंडर किंवा दरवाजा मागे लावाल तर अजिबात योग्य नाही. तुम्हाला भिंतीवरच कॅलेंडर लावायचे आहे. एखाद्या व्यक्तीला वाटेल की खिडकीवर कॅलेंडर टांगले तर हे सुद्धा करणे चुकीचे आहे. तुम्हाला भिंतीवरच हे लावायचे आहे. ही एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. यानंतर बघा, कॅलेंडर जे आहे ते मुख्य दरवाजाच्या वरती किंवा दरवाजाच्या मागे किंवा अगदी दरवाजाला लागून असं कॅलेंडर लावायचं नाही. तसेच मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला कॅलेंडर लटकवून लावू नका. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक, नकारात्मकता अशा दोन्ही ऊर्जा प्रवेश करत असतात. तर सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरावर आणि नकारात्मक ऊर्जेचाही आपल्या घरावर, आपल्या गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे आपण जे कॅलेंडर आहे ते दरवाजावर डायरेक्ट लावायचं नाही किंवा मागेसुद्धा लावायचं नाही. त्याचबरोबर आठवणीने जसा महिना बदलेल तर लगेचच तुम्हाला तुमच्या महिन्याचे पानसुद्धा बदलायचे आहे. त्यानंतर सगळ्यात लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमची दिनदर्शिका कालबाह्य जाते तेव्हा ती तुमच्या भिंतीवरून तुम्ही लगेच ती हटवायची आहे, काढून टाकायची आहे आणि त्या जागी नवीन दिनदर्शिका लावायची आहे. जेव्हा तुम्ही नवीन दिनदर्शिका त्या भिंतीवर लावायला जाता तेव्हा जुनी लगेच काढून घ्या. ती दिनदर्शिका तुम्ही नंतर कशासाठी सुद्धा वापरू शकता आणि जुनं कॅलेंडर कधीही जाळायचं नाही. तर अशा गोष्टी करण्यापेक्षा कव्हर म्हणून त्या कॅलेंडरचा चांगला वापर होऊ शकतो. बघा, कॅलेंडरवर मांसाहारी प्राण्याचे चित्र किंवा हिंसक चित्र दिसत असेल किंवा काही चित्रे अशी असतात जी आपल्या डोळ्यांना सुद्धा बघायला नीट वाटत नाहीत, तर अशी चित्रे असलेली किंवा अशी प्रतिमा असलेली दिनदर्शिका आपल्या घरात अजिबात खरेदी करायची नाही, लावायची नाही. आपल्या घरामध्ये लावायची सुद्धा नाही. परिणामी आपल्या घरामध्ये ती उदासीनता निर्माण करण्याचे काम करते. तर आपल्या घरामध्ये देवी देवताचे वगैरे फोटो असले तर ठीक आहे, पण बघा काहीतरी भांडण, बुडते जहाज, काहीतरी नकारात्मक चित्र म्हणजे त्या चित्राकडे बघितल्यावर काहीतरी निगेटिव्ह दाखवते. त्यांच्यानंतर रडके, उदास, काहीतरी नाराज असलेले चेहरे घरामध्ये अजिबात ठेवू नका. कारण आजकाल बरेचसे असे वेगवेगळे आपण बघत असतो. काहीतरी तुम्ही छान पेंटिंग वगैरे असेल त्याचे ठेवा. काहीतरी नॅचरल, सूर्य उगवणारा, समुद्रकिनारा, छान निसर्गाचे चित्र असे तुम्ही पॉझिटिव्ह असलेले चित्र तुम्ही ठेवू शकता. काहीही निगेटिव्ह दाखवणारे कॅलेंडरचे आहे ते तुम्ही अजिबात लावू नका. त्यानंतर कॅलेंडर पण शक्यतो शुभ कलर पांढरा, हिरवा किंवा लाल असावा. त्यानंतर बघा, सोनेरी, ग्रे कलर म्हणजे राखाडी या रंगाचा सुद्धा जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर घरामध्ये सुख समृद्धी जी आहे ती अगदी भरभरून येते. वास्तुशास्त्रानुसार बघा, हे काही नियम आहेत. काही निगेटिव्हिटी दाखवणारे जर तुम्ही कॅलेंडर लावले तर त्याचा परिणाम थेट आपल्या जीवनावर होतो. आणि बघा, कॅलेंडरकडे आपले सतत लक्ष देखील जात असतं. म्हणून ज्या गोष्टींकडे आपलं लक्ष गेलं की आपलं मन पण तसा विचार करतं, म्हणून त्यामागचं कारण आहे. आणि घरामध्ये कॅलेंडर तुम्ही नवीन कॅलेंडर लावलं असेल पण ते काही कारणामुळे फाटलं असेल तर घरामध्ये लहान मुलं असतात वगैरे,
कुठेही अटकून वगैरे फाटलं तुटलं तर ते कॅलेंडर तुम्ही बदलून टाका. फाटके तुटके कॅलेंडर तुम्ही लावू नका. त्यामुळे सुद्धा घरामध्ये वाईट गोष्टींचा प्रवाह व्हायला लागतो. म्हणून आता नवीन वर्ष येते. हे नवीन वर्ष सगळ्यांना अगदी सुखाचं जावं मी महाराजांचरणी प्रार्थना करते. आणि सुखाचं जाण्यासाठी कॅलेंडर बाबतीत या महत्त्वाचे जे नियम मी सांगितले आहेत त्यांची काळजी घ्या. आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. आणि तुम्हाला मी ही दिलेली माहिती आवडली असेल आणि ही चूक जर तुमच्याकडून होत असेल तर नक्की तुम्ही यावर्षी यामध्ये बदल करा आणि जेणेकरून तुम्हाला हे वर्ष अगदी आनंदाचं जाईल. तर ही कॅलेंडरबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा ही कॅलेंडरविषयीची माहिती. धन्यवाद.